नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही अगर कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये रुचकर असा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा? चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी गहू पीठ नाहीतर बेसन नाहीतर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा आपण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याच्यात आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, थोडे घटसरच बनवायचं आहे. त्यासाठी यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून तयार झाले आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक किसलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा स्मॅश करून पण घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि तुम्ही या स्टफिंगमध्ये बटाट्याबरोबर आणखीन पण भाज्यांचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून तयार करायची आहे. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला चमच्याने या तव्यावरती हे बॅटर घालायचं आहे. तर व्यवस्थित हे बॅटर आपल्याला जाडसर असं पसरून घ्यायचं आहे. मग हे बॅटर पसरून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला ही स्टफिंग घालायची आहे. तर अशा पद्धतीने मधोमध याच्यावरती आपल्याला ही स्टफिंग घालायची आहे. स्टफिंग घातल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे मोहरी घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पांढरे नाही तर काळ्या तिळाचा पण वापर करू शकता. तर व्यवस्थित याच्यावरती आपल्याला ही मोहरी घालायची आहे. आणि आता आपल्याला हे थालीपीठ एका बाजूनी व्यवस्थित 2 या 3 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे थालीपीठ व्यवस्थित एका बाजूने फ्राय झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याला चमच्याने पलटवायचे आहे.
आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे थालीपीठ आपल्याला चमच्याने पलटवायचं आहे. तर आता इथे हे थालीपीठ हा नाश्ता व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेला आहे आणि बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीचे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत आणि या रेसिपीला गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करायचं आहे. नाहीतर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर पण एक स्नॅक्ससारखं सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.